बघा माझं एवढं मत आहे की दादांच्या ऍक्सिडेंटशी आणि ते जे काय खरात भोंदू बाबा आहे याचा कुठेतरी संबंध दिसतोय. अजितदादांचं एन्क्वायरी करत असताना आता ह्यांना जबाबदारी दिली ना CIDला, संत गतीने तुम्ही काम करता, जरा स्पीड वाढवा. आणि मग दादांचं ऍक्सिडेंटचं आणि खराताचं कुठेतरी संबंध या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून मग खराताचा विषय सुद्धा तुम्ही या तपासामध्ये घ्यावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो. त्यात बऱ्याच कन्फ्युजिंग गोष्ट आहेत. पण काय कुठेतरी या सरकारचं ठरलेलं आहे की विलंब करत राहायचं, लोक विसरून जातील. जसं एक महाराष्ट्र भूषण पुरस्कार मध्ये 14 गरीब माणसांचा मृत्यू झाला, SIT झालं, काय झालं पुढं? मग त्यानंतर तिथं नाशिकमध्ये 70 हनी ट्रॅप मध्ये अधिकारी आणि नेते अडकले, त्याचं काय झालं? खरात प्रकरण हे आता कुठेतरी बाजूला सरलं गेलं. आणि आता भोंदू बागेश्वर बाबाचं प्रकरण त्या ठिकाणी सुरू झालं, त्यानंतर गायकवाडचं प्रकरण सुरू झालं. म्हणजे कुठेतरी सत्तेतल्या लोकांना असं वाटतं की अजितदादांचा ऍक्सिडेंट लोक विसरतील, दादांना विसरतील, पण ते कुठल्या तरी स्वप्नात आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचं ते. कारण का इथं आज दादांच्या ऍक्सिडेंटला 3 महिने झाले म्हणून मला इथं यावं लागलं, मला बुलढाण्याला जाता आलं नाही. पण मी तिथं 7 तारखेला हे जिजाऊ मातेच्या भूमीमध्ये आणि अनेक मोठे संत, लेखिका शिंदेताई ज्यांनी महिला व पुरुष समानतासाठी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला आणि याच महिलेचं ज्याचं नाव आपण सर्वजण आदराने त्या ठिकाणी घेतो, त्यांच्या शहरामध्ये हे जे कोणी महाशय आहेत गायकवाड, हे महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलतात, म्हणजे त्या तलवारीचा उल्लेख करून वगैरे. म्हणजे हे महाराष्ट्राची दुर्दैवाने वस्तुस्थिती आज काय हे बघून घ्या. मला अजून एक सांगायचंय, म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो FIR केला जात, अजितदादांच्या बाबतीतला FIR झाला नाही. कोल्हापूरचा प्रशांत, त्याची जी विनंती होती, आई बहिणीबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोललं, महाराजांबद्दल बोललं, गायकवाडावर FIR त्या ठिकाणी झाला नाही. त्यानंतर बागेश्वर भोंदू बाबा जो आहे महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला, तुकोबरायांबद्दल बोलला, पण त्याच्यावर कुठे FIR झाला नाही. पण मग हर्षवर्धन सपकाळ बोलत असताना शाब्दिक कुठेतरी त्यांच्यामध्ये गल्लत झाली, त्यांच्यावर FIR झाला. त्यानंतर विधान भवन मध्ये आमचे जे जितेंद्र आव्हाड साहेब, त्यांनी गाडी पोलिसांची अडवली, कार्यकर्त्याला घेऊन त्यांच्यावर FIR झाला. त्याच्याच बरोबर जेव्हा काय त्यांचं नाव आपले खडसे साहेब यांच्याकडनं काय 3 शब्द गेले, चुकले असं आम्ही चुकले असतील तर काय FIR, तिथे FIR होतो आणि इथे FIR होत नाही. आम्ही ट्रम्पचं कार्ड, खोटं कार्ड या देशामध्ये करू शकतो असं ओपन चॅलेंज त्या ठिकाणी केलं होतं की हे होऊ शकतं आणि हे चुकीचं आहे, आणि आमच्या FIR त्या ठिकाणी झाली. मग या भोंदू बाबावर, म्हणजे दुर्दैव असं आम्ही याला भोंदू बाबा म्हणतो, आणि काही विचाराची लोक यांना संत म्हणतात. म्हणजे संत परंपरेवर एक तर घुसखोरी होती चुकीच्या विचाराची, त्या संत परंपरेच्या एका मोठ्या संतांवर, तुकोबरायांवर हा भोंदू काय असेल नाव काय, बागेश्वर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असेल त्याच्यावर कारवाई होत नाही. ह्यांना तुम्ही संत म्हणून नागपूरमध्ये कार्यक्रम घेता, हे दुर्दैवी गोष्ट आहे. जो महाराजांबद्दल असा बोलतो, मला खरं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांना विनंती करायची, तुम्ही जर ह्या गोष्टी सहन करत राहिला तर मग हे आपल्या हाताबाहेर जाणार आहे. उद्या जाऊन महामानवांचाच आदर या महाराष्ट्रामध्ये ठेवला जात नसेल तर गरिबांचा आदर या महाराष्ट्रामध्ये आणि महिलांचा आदर कसा ठेवला जाईल याचा विचार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. बघा माझं एवढं मत आहे की दादांच्या ऍक्सिडेंटशी आणि ते जे काय खरात भोंदू बाबा आहे याचा कुठेतरी संबंध दिसतोय. अजितदादांचं एन्क्वायरी करत असताना आता ह्यांना जबाबदारी दिली ना CIDला, संत गतीने तुम्ही काम करता, जरा स्पीड वाढवा. आणि मग दादांचं ऍक्सिडेंटचं आणि खराताचं कुठेतरी संबंध या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून मग खराताचा विषय सुद्धा तुम्ही या तपासामध्ये घ्यावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही सर्वजण करतोय. पण खराताचा मुद्दा एवढाच झालाय की नेत्यांचे जे व्हिडिओ आहेत पूजा करताना, अंगठा कापून, करंगी कापून, रक्त बाहुलीवर टाकताना, हे व्हिडिओ मात्र काही नेत्यांनी स्वतःकडे ठेवलेत ब्लॅकमेल करण्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून. आणि सामान्य महिलांचे व्हिडिओ मात्र तुम्ही पब्लिकली तिथं प्रसिद्ध करून टाकता. अरे हा कशाला तुम्ही असा भेदभाव त्या ठिकाणी करताय? खरं काय लोकांसमोर तिथं आलं पाहिजे, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी येणार नाही. म्हणजे भोंदू बाबा हा असा आहे खरा की 10 वर्षात 2000 कोटीची प्रॉपर्टी केली. आता तुम्हीच तुमचा विषय घ्या की तुमची प्रॉपर्टी 10 वर्षात 2000 कोटीची होऊ शकते का? त्यामुळे कुठे ना कुठेतरी या भोंदू बाबाला
सरकारी वर्धास्त असल्यामुळे एवढा मोठा पैसा हा कमवू शकला आणि कुठं ना कुठंतरी काही नेत्यांना वाचवलं जातं. नाही, या ओलात अजून मी काही गेलेलो नाही. मी नाटक करतात म्हणजे जी भूमिका खरं तर आज या सर्व नेत्यांनी घ्यायला पाहिजे होती, FIR करायला पाहिजे होता, एन्क्वायरी त्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती, CBI कडे आतापर्यंत तपास जायला पाहिजे होता. या सगळ्या गोष्टी 3 महिन्यामध्ये झाल्या नाहीत. मग जर झाल्या नाहीत म्हणजे केल्या नाहीत. मग जर तुम्ही करणार नसाल तर मग तुमच्या दादांच्या प्रति तुमच्या मनामध्ये खरंच प्रेम होतं का खोटं प्रेम होतं आता कुठे ना कुठे सिद्ध व्हायला लागलेलं आहे. त्या अनुषंगाने खरं तर मी ते वक्तव्य केलं होतं आणि ताईंनी तो विषय घेतला की कुठल्याही महिलांच्या बाबतीत कुणीही व्यक्ती असला जर अन्याय केला असेल एका महिलेच्या विरोधात मग त्याचा तपास हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे. SIT तिथं असलेले SITचे प्रमुख तिथं चांगलं काम करतायत, पण आता चांगलं काम करत असताना त्या SIT मध्ये नेते सोडून जे इतर लोक आहेत त्यांच्याबद्दल कसं नाव वगळलं जाते, त्याला काय प्रक्रिया केली जाते, त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार होता का, हे पुढच्या काही दिवसांमध्ये मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेल. त्यामुळे SIT चांगलं काम करते, पण आता त्याला वेगळे वेगळे अँगल तिथे निर्माण व्हायला लागलेत. आता CIDचा अनुभव आम्हाला असा आलाय की CID खरंच काय करते हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे उद्या जाऊन महिलेवर अत्याचार झाला असेल ते CID कडे द्या आणि इथं येऊन जसं आपण भाजीपाला फ्रीज मध्ये ठेवतो आणि आपण लोणचं जसं बनवून महिन्यानंतर सुद्धा खाऊ शकतो अशी परिस्थिती CIDची दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास असून सुद्धा कदाचित त्यांच्यावर कोणाचे जे दबाव असल्यामुळे ते इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने आणि चांगल्या स्पीडली करत नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल. मी CIDशी संपर्क त्या ठिकाणी करत आहे. मला असं वाटतं अजितदादांच्या पक्षामध्ये असणारे जे अजितदादांवर प्रेम करणारे आणि अजितदादांसाठी लढणारे जे काही तिथं कार्यकर्ते माजी आमदार कुणी असेल ते उद्या जाऊन मला त्यांना विनंती करायची नाही तर कदाचित त्यांनी सुद्धा तिथं प्लॅन केला असावं ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणे लढणारे जे आपले हे आमदार मिटकरी आहेत ते प्रामाणिकपणे तिथे प्रयत्न करतात. ठोंबरेताई आहेत, त्यानंतर बाबा पाटील आहेत, अजून काही इतर लोक आहेत ते नक्कीच त्या बाबतीत करतील. त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या मनामध्ये सुद्धा शंका आहे आणि ते SIT कडे जातील असं त्यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. ते पुढच्या काही दिवसामध्ये नक्कीच जातील आणि दादांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील. आता कुठेतरी हे सर्व अधिकारी महत्वाच्या कामामध्ये बिझी होते ना. म्हणजे मुंबईमध्ये क्रिकेटची टुर्नामेंट जी पोलिसांची घेतली तर महत्वाचा विषय आहे, वर्षातून एकदाच होत असतो आणि मग त्या क्रिकेट इव्हेंटला जाऊन तिथं सहभाग घेणं, तिथं उपस्थिती दर्शवलं हे प्रत्येक मोठ्या अधिकाऱ्याची जबाबदारी असते. तपास कधी पण होऊ शकतो, तपास होत राहील, त्याला काही अडचण नाही. आता खरं तर इथं आम्ही सांगून सुद्धा जर एक सुद्धा अधिकारी इथं उपस्थित नसेल तर आम्ही काय इथं कुठं गवत काढण्यासाठी आलेलो नाही, काहीतरी विषय घेऊनच आलेलो आहे. आणि 3 महिने झालेले आहेत, मग 3 महिने होऊन सुद्धा या बाबतीत काहीच होत नसेल आणि अधिकारीच येत नसतील. मला तर असं वाटतं अधिकारी चांगले असल्यामुळे आणि आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे आणि त्यांच्यावर दबाव असल्यामुळे आम्ही समोरासमोर आल्यामुळे डोळ्यात डोळे घालून त्यांना बोलता येत नसावं म्हणून आम्हाला कदाचित हे लोक आता अवॉइड करायला लागलेले आहेत. उद्या जाऊन इथल्या वॉचमॅनलाच उद्या आम्हाला कागद द्यावे लागतील आणि रिसिट घ्यावं लागेल अशी परिस्थिती आहे. सुरुवातीला पत्रकारांना आतपर्यंत नेलं आणि आता पत्रकारांना बाहेर उभं उन्हात करतात. याच्यावरून त्यांची भूमिका समजून घ्या. नाही बघा, मला असं वाटतं की पुढच्या काही दिवसांमध्ये कोणाला उमेदवारी दिली जाईल याच्यावर चर्चा होऊन मार्ग निघेल. आता या विषयावर बोलणं हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी घाईचं होईल असं मला तरी वाटतं. पण सगळ्याच पक्षांनी हे सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांनी जर फॉर्म MLCचा भरला तर मग सगळेच पक्ष महाविकास आघाडीचे त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी देतील. त्यामुळे या सगळ्या विषयांवर चर्चा होऊन काही ना काहीतरी योग्य असा मार्ग निघेल असं आम्हाला तरी वाटतं. पण महाविकास आघाडीमध्ये एक गोष्ट मात्र होणार नाही, आमच्याकडे आर्थिक व्यवहार होणार नाही. जो कोणी व्यक्ती लढणारा असेल त्यालाच पाठिंबा त्या ठिकाणी दिला जाईल. तर बाकी पक्ष या बाबतीत काय करतात हे बघावं लागेल. तर हे बघा, मी म्हणतोय अमोल मिटकरी हे दादांसाठी लढत आहेत. आता जय सुद्धा मध्ये आधी दादांच्या वतीने एन्क्वायरी योग्य पद्धतीने व्हावी अशी भूमिका सुद्धा तिथे घेत आहेत. त्यामुळे त्यांचं नाव सुद्धा पुढे आलं, पाटील सहकार्य केलं तर चांगली गोष्ट. शेवटी मतदान हे त्यांचीच पार्टी त्या ठिकाणी करणार आहे. विषय एवढाच आहे, त्या पार्टीकडे अतिरिक्त 13 मतं आहेत. त्या 13 मताचा उपयोग हा भाजप नक्कीच तिथं करेल आणि पहिलं मत हे अजितदादांच्या पक्षाचा जो कोणी उमेदवार तिथं असेल त्यांना दिलं जाईल आणि दुसरं मत भाजपला दे असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. त्यामुळे एकच उमेदवार जो कोणी असेल तो तिथं निवडून येणार आहे. त्यामुळे जय पवार असतील, अमोल मिटकरी असतील, नाही तर अजून कोणी असेल तर त्यांना त्या ठिकाणी निवडून येण्याची नक्कीच संधी ही चांगली आहे. फक्त अमोल मिटकरी आक्रमक पद्धतीने हे अजितदादांच्या वतीने
लढतायत म्हणून सामान्य कार्यकर्त्यांचा नागरिकांचं मत आहे अमोल मिटकरी. पण मोठ्या नेत्याच्या मनात जर मुलगा असेल, मोठ्या नेत्याच्या मनात पुतणे असेल, नाहीतर एका मोठ्या नेत्याच्या मनात पैसा असेल, तर मग अमोल मिटकरीने सामान्य लोक सोडून वेगळ्याच कोणाला तरी त्या ठिकाणी ही उमेदवारी त्यांच्या पक्षाकडनं जाऊ शकते. अरे अशा जर अटी तुम्ही टाकणार असाल की विलीन करा मगच देतो, मग एखादा स्वाभिमानी नेता हे या सगळ्या गोष्टी कुठे करेल? माझं एवढंच बच्चू कडू साहेबांना सांगायचं आहे, तुम्ही महाराष्ट्रात तमाम शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर जूनमध्ये कर्जमाफी होईल असं सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे असं व्हायला नको तुम्हीच सरकारमध्ये जाऊन बसला तर उद्या लढायला आम्ही तर आहोतच, पण तुम्ही तो मुद्दा त्या ठिकाणी तुमच्या हातून जाऊ शकतो. त्यामुळे आज एखादं पद घेण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लढणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला तरी वाटतं. आता याच्यावर बोललं, आता ते दोघांनी त्या ठिकाणी ठरवावं. पण आमचं एवढंच मत आहे की महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली भरमसाठ पैसे काढले जातात, इतके पैसे काढले जातात. त्यामुळे इन्फ्रा हा फक्त चेहरा आहे. इन्फ्रामॅन कोण हे लोक आणि नेते ठरवू द्या, पण या इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंतर्गत 10,000 15,000 कोटी रुपये काढले जातात. हे मात्र महाराष्ट्रासाठी दुर्दैवी गोष्ट असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे एका बाजूला सामान्य कॉन्ट्रॅक्टरचे 1,00,000 कोटी तुम्ही त्या ठिकाणी तसेच प्रलंबित ठेवता आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या खर्चाच्या अंतर्गत गुजराती कंपन्यांना, आंध्र प्रदेशच्या कंपन्यांना, तेलंगणाच्या कंपन्याला तुम्ही मोठी मोठी कामं त्या ठिकाणी देता, त्यातून मलिदा खाता आणि मग ह्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चरचं काय लोणचं घालायचं का? त्यामुळे कुठेतरी मराठी कॉन्ट्रॅक्टरचं 1,00,000 कोटी जे प्रलंबित आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करा. महाराष्ट्राच्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंतर्गत काम देत असाल आणि नॅशनल हायवेची किंमत आणि तुमच्या केलेल्या रोडची किंमत याच्यामध्ये 40% तफावत असेल, म्हणजे महाराष्ट्राची कामं 40% जर नॅशनल हायवेपेक्षा वर असतील तर याच्यावरून समजून घ्या केवढ्या मोठ्या प्रमाणात मलिदा हा काढला जातो. म्हणून तर नेत्यांना विकत घेणं सोपं आहे, मतदानाच्या दिवशी पैसे देणं सोपं आहे आणि मग तिथं पार पोलीस अधिकाऱ्यांपासून सगळ्यांवर प्रेशर टाकणं पण तितकं सोपं आहे. अजितदादांच्या पक्षाला एकदा ठरवावं की अन्याय जर एवढा होत असेल, आम्ही तर पुणे जो रिंग रोड याला अजितदादांचं नाव द्या असं आम्ही त्या ठिकाणी सांगतोय. काय सत्तेतले लोक राजकारणामध्ये कसे गुंतलेत बघा. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव बारामती मेडिकल कॉलेजला देण्यात यावं यासाठी दादांनी सुद्धा खूप मोठी भूमिका घेतली होती. आज जर वेगळं काहीतरी घडलं असतं, दादा असते आणि त्या वास्तूला जिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं तिथं दुसऱ्याचं नाव देण्याची वेळ असं दादांनी विरोध केला असता. पण नाही, बारामती विधानसभेचं 2029चं गणित डोक्यात ठेवून काही नेत्यांना सांगून एका कुठल्या तरी दवाखान्याला दादांचं नाव घुसवलं, मोठा वाद निर्माण केला. कोणाचीच इच्छा नव्हती, कुणीच पत्र दिलं नव्हतं. आम्ही पत्र दिलं होतं रिंग रोडला, तिथं नाव दिलं. म्हणजे राजकारण करत असताना या सत्तेतले नेते कशा पद्धतीने राजकारण करतात. आणि मला अजितदादांच्या पक्षाला सांगायचं, तुम्ही ट्विटर आणि टीव्ही समोर येऊन बोलण्यापेक्षा रस्त्यावर उतरा ना, आहे का हिंमत बघूया. नुसतं म्हणताय की ह्याला नाव द्या त्याला नाव द्या, अरे पण काय केलं काय या गेल्या 3 महिन्यात हे तरी विचारण्याची धमक या सर्व पदाधिकारी आणि आमदारांनी अजितदादांच्या ठेवावी.